नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मागच्या 2-3 दिवसापासून थोड्या हेल्थ इश्यूजमुळे व्हिडिओज वगैरे आले नाही, ठीक आहे। आणि पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांकडे पण खूप जास्त लक्ष द्यायचं होतं, कारण त्यांचं ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे चालू होतं आणि आता ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे पण तुमचं संपलंय, ठीक आहे। आता तुमचं अलोकेशन वगैरे होईल, आता प्रोसेस थोडीशी स्लो होऊन जाईल, ओके। पण तरी आपले व्हिडिओज नक्कीच येतील। आज आपण बोलणार आहोत मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल। याच्याबद्दल आपण आधी खूप काही बोललेलो आहोत, 1-2 व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे। हे एक बेस्ट ऑप्शन आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा कॅप राऊंडला खूप चांगल्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागू शकत किंवा खूप बेस्ट कॉलेज नाही भेटू शकत, तर ते प्रायव्हेट कॉलेजेसला चूज करू शकतात, ठीक आहे। पण तुम्ही सगळी रिसर्च केली पाहिजे या कॉलेजेसबद्दल आणि त्यानंतरच ऍडमिशन घेतलं पाहिजे, ठीक आहे। सगळे फीचर्स सांगणं माझं काम आहे, ते नक्कीच तुम्ही व्यवस्थित बघा, ठीक आहे। आता तुम्हाला लास्ट चान्स आहे बाळांनो मिराईमध्ये जाण्यासाठी, मिराईच्या हायटेक कॅम्पसमध्ये जाण्यासाठी, कारण रथिमा नाम जे कॅम्पस आहे ते फुल झालेले आहे, ठीक आहे। आणि मिराईसाठी हा तुमचा फायनल कॉल आहे। तुम्हाला 6 ऑगस्टच्या आधी अप्लाय करायचंय, खूप इम्पॉर्टंट डेट आहे बाळांनो। 6 ऑगस्टच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचंय, तेव्हाच तुम्हाला मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ऍडमिशन भेटू शकतं, ठीक आहे। त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, रथिनामचे ऍडमिशन आता क्लोज झालेले, ठीक आहे। मिराईमध्ये आता खूपच कमी सीट्स उरलेल्या आहेत आणि त्या कमी सीट्समध्ये तुम्हाला ते सीट्स ग्रॅब करायचे आहेत। ही लास्ट तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी होणार आहे बाळांनो, ठीक आहे। काय काय गोष्टी भेटणार आहेत मिराईमध्ये आपण आधी खूप काही गोष्टी बोललेलो आहेत, या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला काही काही गोष्टी सांगणार आहे, ठीक आहे। ही मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे आता ऍक्शन घेतील, ठीक आहे। जे आता 2030 मध्ये जे जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहेत बाळांनो, त्या सगळ्या AI वरती असणार आहेत, AI बेस्ड असणार आहेत। त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीना जर तुम्हाला ग्रॅब करायचं असेल तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी खूप बेस्ट आहे बाळांनो, ठीक आहे। नाही जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं नाही, ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, गॅप घेणार, बरोबर, ड्रॉप घेणार। बेसिकली ड्रॉप घेण्यापेक्षा ही चांगलं कॉलेज चूज करा ना तुम्ही, है ना। हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, ठीक आहे। आता तुम्हाला गॅप घ्यायची गरज राहणार नाही, ठीक आहे। आता तुम्हाला वेट करायची नाही, फायनल तुमच्यासाठी हा शॉट असणार आहे बाळांनो, ठीक आहे। त्यानंतर जे मेंटर्स आहेत, मेंटर्स बद्दल मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये बोलतो, पण या व्हिडिओमध्ये थोडंसं डिटेलमध्ये सांगतो। जे राघव अग्रवाल सर आहेत, ते गुगल सॉफ्टवेअर इंजिनियर होते गुगलमध्ये, ठीक आहे, AI सिस्टम्स वरती। आणि हे कॉलेज मिराई म्हणजे काय रे बाळांनो, मिराई म्हणजे काय, AI च्या याच्यावरती सगळं बेस्ड आहे, ठीक आहे। म्हणजे सगळे सब्जेक्ट तुमचे AI बेस वरती असणार आहेत, कारण AIच आहे बाळांनो, आता AIच फ्युचर आहे, ठीक आहे। कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं AI इन्क्लुडेड असतं, ठीक आहे। तुमचं सुष्मिता लालम ज्या मॅम आहेत त्या Amazon SD2 आहेत, ठीक आहे। SD2 म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता, ठीक आहे। कार्तिक माथुर आणि वरुण कोहली सर हे कोडिंग ब्लॉकचे फाउंडर आहेत, ठीक आहे। 50,000 पेक्षा बी जास्त प्लेसमेंट पार्टनर यांच्याकडे आहेत, ठीक आहे। म्हणजे प्लेसमेंटची तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, ठीक आहे। त्यानंतर कनक गौतम, ठीक आहे, हे तुमचे रिअल वर्ल्ड प्रोडक्ट इंजिनियर्स आहेत, ठीक आहे। ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल ऍप्लिकेशन बेस्ड गोष्टी खूप जास्त समजणार आहेत, ठीक आहे। हे मेंटर्स तुम्हाला पर्सनली गाईड करतील बाळांनो, फक्त लेक्चर्स डिलिव्हर नाही करणार, तुम्हाला पर्सनली गाईड करतील, ठीक आहे। तरी मेंटर्स बद्दल मिराई इज ॲट बेस्ट, ठीक आहे। नंतरचा पॉईंट बोलायला झालं, ठीक आहे, आउटडेटेड तुमची थेअरी नसणार आहे, ठीक आहे। तुमचा जो करिक्युलम असणार आहे तो अपडेटेड असणार आहे, ठीक आहे। आता ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये कसं असतं बाळांनो, आता 13 वर्ष आधी जो करिक्युलम चालू होता तोच करिक्युलम आताही चालू आहे। आताही तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकवलं जातं, इथं ते नाही, इथं फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज दिलं जाईल, ठीक आहे। हँड्स ऑन ओपन AI वरती तुम्हाला खूप जास्त ट्रेन केलं जाईल, टेन्सर फ्लो, ह्युजिंग फेस, ठीक आहे, हगिंग फेस, त्यानंतर ॲपल व्हिजन प्रो, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला स्ट्रॉंग केलं जातं बाळांनो, ठीक आहे। कारण या सगळ्या AI बेस्ड टेक्नॉलॉजीज आहेत, ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल, ठीक आहे। 15 पेक्षा जास्त AI प्रोजेक्ट्स वरती तुम्ही रिअल क्लायंटशी पूर्ण तुमच्या इंजिनिअरिंग पिरियडमध्ये तुम्ही शिकतात बाळांनो, ठीक आहे। त्यानंतर 1 लाख पेक्षा जास्त वर्थचं मॅकबुक तुम्हाला प्रोव्हाइड होतं, ठीक आहे, ज्याच्याने तुम्हाला तुमची कोडिंग जर्नी इझी होऊ शकते, ठीक आहे। पेड इंटर्नशिप तुमची 3rd इयर पासून स्टार्ट होऊन जाते बाळांनो, ठीक आहे। ट्रेनिंग फॉर टुमॉरो जॉब नॉट यस्टरडेज, ठीक आहे। जे आता येणारे जॉब, अपकमिंग जे जॉब्स आहेत त्यासाठी तुम्हाला ट्रेन व्हायचे, जे जॉब झाले त्याच्यासाठी ट्रेन नाही व्हायचे बाळांनो तुम्हाला, ठीक आहे। ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल, ठीक आहे। कॅम्पस कसा आहे, इट इज लाईक अ सिलिकॉन व्हॅली, ठीक आहे। हाय एंड AI लॅब्स आहेत तुमच्या कॅम्पसमध्ये, ठीक आहे। पॉवरफुल GPUs आहेत, ठीक आहे। त्यानंतर 24/7 लॅबचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो, एनी टाइम तुम्ही वर्क करू शकता, केव्हा पण जा केव्हा पण तुम्ही वर्क करू शकता, ठीक आहे। डिजिटल क्लासरूम तुम्हाला भेटतात, नो चॉकबोर्ड्स, ठीक आहे, चॉकबोर्ड्स वगैरे नाही, तुम्हाला डिजिटल क्लासरूम्स आहेत सगळे, ठीक आहे। हॉस्टेल्स गाझियाबाद आणि बँगलोरमध्ये हॉस्टेल सुद्धा आहेत त्यांचे, ठीक आहे। क्लीन वायफाय इनेबल्ड अँड स्टडी फ्रेंडली तुमचं सगळं एन्व्हायरमेंट असणार आहे, खूप बेस्ट गोष्ट आहे बाळांनो ही, ठीक आहे। ग्रोथ फोकस आणि मॉडर्न एन्व्हायरमेंट आहे बेसिकली, है ना। या गोष्टीकडे तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात तुमच्या सक्सेसमध्ये। या गोष्टींना इग्नोर नाही करू शकत तुम्ही, कॅम्पसला इग्नोर नाही करू शकत। कोणतीही कॉलेज बघताय तर त्याचं कॅम्पस पण बघत जा,
फक्त आणि फक्त तुम्ही प्लेसमेंटच बघणार, फक्त आणि फक्त तुम्ही टेक्नॉलॉजीज बघणार, सगळ्याच गोष्टी त्याच नाही बघाव्या लागत तुम्हाला. कॅम्पस, हॉस्टेल सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात बाळांनो, है ना. आता प्लेसमेंट यांचं व्हायरॅलिटी आहे बाळांनो प्लेसमेंटमध्ये, ठीक आहे. 30 लाखपेक्षा जास्तचं प्लेसमेंट तुम्हाला भेटू शकतं, पॅकेजेस भेटलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर गुगल, ॲडोबी, फ्लिपकार्ट, रिझर्पे, सॅमसंग हे यांचे पार्टनर आहेत, हे यांचे प्लेसमेंट पार्टनर आहेत, तुम्ही असं कन्सिडर करू शकतात प्लेसमेंटसाठी, ठीक आहे. त्यानंतर मिराईचे जे ग्रॅज्युएट्स असतात ते IIT फ्रेशर्सपेक्षा जास्त परफॉर्म करतात, ठीक आहे. इंटर्नशिप तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटतात. इंटर्नशिप जे आता इंटर्नशिप भेटली, इंटर्नशिपच तुमची फुल टाईममध्ये कन्वर्ट होऊन जाते बाळांनो, ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल, ठीक आहे. हायर पॅकेजेस सगळ्या कॉलेजेसपेक्षा तुमचे खूप हायर पॅकेजेस असतात, ठीक आहे. रिअल करिअर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला इथं भेटेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. आता टाइम खूप कमी आहे बाळांनो, ठीक आहे. मॅसिव्ह ॲप्लिकेशन लास्ट 48 आवर्समध्ये खूप जास्त ॲप्लिकेशन गेलेत मिराईकडे, ठीक आहे. टॉप 20%च विद्यार्थ्यांना ते घेणार आहेत, ठीक आहे. आता डिले केला तर तुमचं मिराईचं फ्युचर तुम्हाला मिस करावं लागेल बाळांनो, ठीक आहे. मिराई मिस झालं म्हणजे फ्युचर तुमचं मिस होईल, ठीक आहे. आता तुमचं करिअर पाथ तुम्हाला आता डिसाईड करायचं आहे, ठीक आहे. ॲक्ट नाऊ अँड फॉल बिहाइंड, ठीक आहे. खूप ऑर फॉल बिहाइंड म्हणजे आता तुम्ही ॲक्ट करा किंवा तुम्ही मागे राहा, है ना. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. त्यानंतर आता फायनल कॉल आहे तुमचा. लास्ट डेट तुमची 5 ऑगस्ट आहे बाळांनो रजिस्ट्रेशनची, आणि एंट्रन्स टेस्ट तुमची 6 ऑगस्टला होणार आहे. सेटल नाही व्हायचं बाळांनो, ठीक आहे. मेक द स्मार्ट मूव्ह, तुम्हाला एक स्मार्ट मूव्ह घ्यायचा आहे आता, ठीक आहे. आता एवढं काही तुमचं कॉलेज देत आहे, ठीक आहे. इफ नॉट इट्स टाइम टू स्विच, ठीक आहे. जर तुम्हाला एवढं काही कॉलेज देत नसेल तर, ठीक आहे. आता फायनल मेसेज काय, अप्लाय करायचं आहे तुम्हाला, टेक टेस्ट, ठीक आहे. आणि तुम्हाला मिराई स्कूलमध्ये जायचं आहे, ठीक आहे, ठीक आहे बाळांनो, ठीक आहे. अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. तर माझं पर्सनल ओपिनियन मी तुम्हाला सांगू बाळांनो, कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं नाही तर तुम्ही हे कॉलेज ॲज अ बॅकअप नक्कीच ठेवू शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. आणि जर तुम्ही शिफ्ट वगैरे होऊ शकतात बँगलोर वगैरे साईड, तर तुम्ही डेफिनेटली या गोष्टींसाठी या कॅम्पसला तुम्ही अडॅप्ट करू शकता, ठीक आहे. पहिले टेस्ट द्या, कॉलेजला व्हिजिट करा, कॉलेजशी बोला, कॉलेजमध्ये बघा काय चालू आहे, त्यानंतर ॲडमिशन घ्या, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.